नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती भीमज्योत मंडळ व रमाई महिला मंडळाच्या वतीने दीपाली खिल्लारे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद साहेब, PSI लीला थोरात, अंबरनाथ गोपनीयचे संदीप चव्हाण साहेब, द अंबरनाथ टाइम्सचे संपादक कमलाकर सूर्यवंशी, नगरसेवक उमेशदादा पाटील, नगरसेविका दर्शना पाटील, माजी नगरसेवक बिरजू तसेच सोसायटीच्या सचिव प्रज्ञा अजगावकर उपस्थित होते. यावेळी लोकज्योती मराठी यूट्यूब चॅनल कडून यावर्षीपासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, समाजाप्रती ऋण असणाऱ्या लेखिका धम्मप्रचारिका जयश्रीताई विजय गायकवाड यांना अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद आणि PSI लीला थोरात, चॅनलच्या संचालिका दीपाली खिल्लारे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2026 आणि पैठणी साडी देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या हातून अशीच प्रबोधनाची सेवा घडावी अशा शुभेच्छा दिल्या. तर याच वेळी बृहन्मुंबई मनपा शिक्षक कवी आयु सिद्धार्थ मगर यांचा पहिला काव्यसंग्रह हा माझा गाव नाही राजयुवा प्रकाशन पुणे यांच्याकडून नुकताच प्रकाशित झाला आहे. या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी शंकर हाइट्स फेज 2 अंबरनाथ जिल्हा ठाणे येथे संपन्न झाला. या काव्य संग्रहाचा प्रकाशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक अंबरनाथ टाइम्सचे संपादक कमलाकर सूर्यवंशी साहेब, अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शब्बीर सय्यद साहेब, PSI लीला थोरात, अंबरनाथ पोलीस स्टेशनचे संदीप चव्हाण, अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक श्री उमेश अनंत पाटील, नगरसेविका सौ दर्शना उमेश पाटील, सचिव सौ प्रज्ञा अजगावकर, भीमज्योत मित्र मंडळ अध्यक्ष सौ दीपाली राजेश खिल्लारे यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाल्याबद्दलची औपचारिक घोषणा दैनिक अंबरनाथ टाइम्सचे संपादक सन्मा श्री कमलाकर सूर्यवंशी यांनी केली. आंबेडकर जयंती निमित्त 2 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, वेशभूषा, नृत्य स्पर्धा तर महिलांकरिता भीमगीत संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भीमज्योत मंडळ आणि रमाई महिला मंडळाच्या जयंती अध्यक्षा दीपाली खिल्लारे, उपाध्यक्षा रागिनी धिवार, सचिव कल्पना उगावकर, उपसचिव संगीता गायकवाड, स्वागताध्यक्ष अलका मगर, उपस्वागताध्यक्ष वैशाली नगराळे, महिला संघटक उषा सकपाळ, वैजंती रामटेके, महिला उपसंघटक मनीषा भोईर, कोषाध्यक्ष मयूर भिवार, उपकोषाध्यक्ष प्रफुल्ल नगराळे, निवेदक सिद्धार्थ मगर, सल्लागार राजेश खिल्लारे, सरचिटणीस धनेंद्र रामटेके, दिनेश सकपाळ, कार्यवाहक मनोज भोईर, श्याम धिवार, उपकार्यवाहक देवेंद्र बनकर तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. अंबरनाथ पोलीस स्टेशन यांचं स्वागत करण्यासाठी मी सन्माननीय राजेश खिल्लारे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचे. उमेशदादा पाटील, त्यानंतर दर्शनाताई, त्यानंतर देऊन यशोतीचा असा सन्मान करण्यात येत आहे. हा समाजभूषण पुरस्कार 2026 लोकज्योती यूट्यूब मराठी चॅनल दादासाहेबांकडे घेतो.
महापुरुष गाव जीवन, स्त्री जीवन या व अशा अनेक सामाजिक, भावनिक व संवेदनशील वास्तविक स्थितीवर भाव्य करणाऱ्या अशा एकूण 70 कवितांचा हा परिपूर्ण काव्य संग्रह आहे. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आता मी लगेचच विनंती करेन आयुष्यमान कमलाकर सोळुंके साहेब की ह्या काव्य संग्रहाचे प्रकाशन झाल्याबद्दल घोषित करण्याच्या संदर्भात विनंती करतो. टाळ्या जोरदार होत्या, जोरदार टाळ्या. प्रमुख पाहुण्यांच्या शुभास्ते पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो. आज खिलारी संघाने या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. काल जयंती झालेली आहे. आपण सर्वजण उपस्थित बंधू भगिनी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानतात आणि त्याप्रमाणे आपण आचरण करतो असे मी समजतो. आदर्श शिक्षक बगर सरांनी हे जे काव्य संग्रह लिहिलेला आहे, आज आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा काव्य संग्रह प्रकाशन झालेला आहे. त्यांना देखील मी माझ्यातर्फे आणि आमच्या पोलीस स्टाफतर्फे त्यांचं अभिनंदन करतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी खिलारी साहेब आणि त्यांचे सर्व स्टाफ यांचे मी हार्दिक आभार मानतो. थँक्यू. जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस वंदन करून आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर आणि बंधू भगिनींनो, सर्वांना माझा आदरपूर्वक जय भीम. तुम्ही मला आज जो मान दिला हे माझे भाग्य समजेल. आज आपण भारताचे महान विचारवंत, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत. त्यांना माझे विनम्र अभिवादन. एक पोलीस अधिकारी म्हणून आम्ही संविधानाने दिलेल्या प्रत्येक हक्काचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. बाबासाहेबांनी सांगितले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज या विचारांचा अर्थ फक्त आंदोलने नसून कायद्याच्या चौकटीत राहून आपल्या हक्कासाठी जागृत राहणे आणि इतरांच्या हक्कांचा सन्मान करणे हा आहे. आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी एक संकल्प करूया की आपण संविधानाचे पालन करू, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करू आणि एक न्याय, सुरक्षित व समतोल समाज निर्माण करण्यासाठी आपण योगदान देऊ. शेवटी बाबासाहेबांच्या विचारांना कृतीत आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. आणि आज आपण जे काही आहोत ते फक्त बाबासाहेबांचीच देण आहोत. एवढे बोलून मी 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान. हा माझा गाव नाही. या कार्यसंग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी उपस्थित माननीय सर्व मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे असं मी जाहीर करतो. या कार्यसंग्रहाचे कवी सिद्धार्थ कोंडीबा मगर हे शिक्षक आहेत आणि यांची माझी ओळख माझ्या ऑफिसमध्ये एका बातमीवरून झाली आणि खिलारे साहेबांनी करून दिली. सर, आपल्याला हार्दिक शुभेच्छा. मला बोलायचं होतं पण जरा माझी तब्येत बरी नाही म्हणून मी कमी बोलतो, पुढच्या वेळेला बोलेल. या कार्यसंग्रहाचं आपण प्रकाशन केलं त्यामुळे आपला हार्दिक अभिनंदन. आणि उपस्थित मान्यवरांच्या विशेष म्हणजे सर्वे साहेब आहेत, आपल्या देसाई मॅडम आहेत, नगरसेवक आहेत, गुरुजी देसाई आहेत, आपले गायक नावा वेगळे आहेत, त्याबरोबर मोरे साहेब आहेत, खिलारे साहेब आहेत. ही पूर्ण टीम आपल्या बरोबर असल्यामुळे या कार्यसंग्रहाचं उद्घाटन अतिशय चांगलं झालं. त्याबद्दल आपला हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून, तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून आज शंकर आहे फेज 2 बिनजोत मित्रमंडळ व रमाई महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आज इथे साजरी केली जात. मंडळाचे सर्व कार्यकर्ता गेल्या 15 दिवसापासून 1 महिन्यापासून या कार्यक्रमासाठी तयारी करत आहेत आणि प्रत्येकाने आपलं योगदान दिलेलं आहे. आणि हा कार्यक्रम यशस्वी कसा व्हावा म्हणून सर तुम्ही बघा, तुम्हाला सांगतो माझ्या प्रभागातले वैशिष्ट्य सांगतो. जेव्हा हा प्रभाग सर गेल्या 7-8 वर्षामध्ये डेव्हलप झालेला आहे. हा पूर्ण शेतमाळ जमीन होती, आमच्या लोकांची जमीन आहे, पण आता डेव्हलप झालेला आहे. पण सर मी गेल्या 7-8 वर्षामध्ये या परिसरामध्ये एक शिस्त लावून दिलेली आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये सगळे धर्माचे सगळे जातीचे कार्यक्रम होतात साहेब. म्हणजे तुम्ही कधी पण या 15 ऑगस्टला या, 26 जानेवारी या, दिवाळी असू दे, नवरात्री असू दे, गणपती असू दे, ईद असू दे, सगळे कार्यक्रमाला ह्या माझ्या प्रभागातील जेवढे पण सोसायटी तुम्हाला असे भरलेले दिसणार. आज बघा तुम्ही की परिसर कसा गजबजलेला आहे. प्रत्येक धर्माच्या जातीचे लोक या आज आपल्या महामानवाला म्हणजे वंदन करण्यासाठी किंवा त्यांचे कार्यक्रम आपण जर त्यांचे विचार घेऊन चालले. सर विचार सांगताना आपण एकच सांगतो की इंग्रजांनी 200 वर्ष राज्य केलं, मुघल्सनी 800 वर्ष राज्य केलं. आपण त्यांना विसरलो सर आणि आपल्याला त्यांची आठवणी नाही करायची. पण फक्त त्यांना विसरायचं कारण एकच आहे, ते आमचे महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण घेऊन चाललोय म्हणून आपण ते 200 वर्ष आणि ते 800 वर्ष विसरलोय. एकच कारण आहे सर, आज आपण भारतामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक आज या महामानवाला आपला आदर्श मानतात. आणि हेच कारण आहे की आज आपला देश संविधानाच्या समोर संविधानाने दिलेले जे विचार ते सर्व घेऊन आज आपण हे कार्यक्रम राबवत आहोत. आणि देशामध्ये एक उत्कृष्ट आदर्श आपण आज या आपल्या डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये या महामानवामुळेच आपण आज ते साजरे करत आहोत. आणि तसंच म्हणजे अंबरनाथ पोलीस स्टेशनचे सिनियर PI यांचं सुद्धा मी सांगतो की साहेबांना येऊन मला वाटतं 3 वर्ष झालेले आहेत, 1.5-2 वर्ष झाले. साहेबांनी येऊन मला वाटतं 1च वर्ष झाले. साहेबांनी गेल्या वर्षी पण जयंतीला साहेब होते तुम्ही. साहेबांनी पण शिस्त लावून दिली अंबरनाथ पोलीस स्टेशनचे. शेवटे पण कार्यक्रम आज अंबरनाथ मध्ये होतात कारण यांना प्रत्येक 10 दिवसाला 5 दिवसाला कार्यक्रम असतात. आपण वर्षातून 1 वेळा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करतो, छत्रपती शिवाजी महाराजांची करतो, होळी करतो, दिवाळी. पण पोलीस डिपार्टमेंटला आपल्याला सगळ्यांना माहिती, त्यांना रोज कार्यक्रम, रोज मोर्चे, रोज आंदोलन. पण सर आल्यापासून आणि त्यांची कुठलीची टीम आमचे चव्हाण अंकल सर त्यांचं पण मी आता साहेबांना सांगितलं की जेव्हापासून ह्या दोघांची एकत्रित काम चालू आहे अंबरनाथ मध्ये प्रत्येक स्तराला. आता त्या दिवशी पण सरांनी आंबेडकर जयंती निमित्ताने एक चांगली बैठक भरवली आणि चांगली उपस्थिती सर्व मंडळाचे अंबरनाथचे जेवढे मंडळ होते सर्व मंडळ या बैठकीला आले होते. आणि शिस्तबद्ध गेल्या 2 दिवसापासून 13 आणि 14 आणि आज 15 आज पण कार्यक्रम चालू आहे. म्हणजे 3-4 दिवसापासून जे कार्यक्रम चालू आहेत कुठे गाळबोट न लागता शिस्तबद्ध सरांनी टीमनी हा जो आपला सोहळा होता तो व्यवस्थित पार पडलेला आहे. त्याच्याबद्दल सर अंबरनाथचे नगरसेवक किंवा अंबरनाथचा एक व्यक्ती म्हणून खरंच मनापासून आभार मानतो की असेच कार्यक्रम कुठलाही गाळबोट न लागता. कारण प्रत्येक शहराला एक काही ना काही एक निशाणी असते आणि ती निशाणी आज परत अंबरनाथ मध्ये आम्हाला अजून परत आमचा आज एवढं वय झालंय की आम्ही जेवढे कार्यक्रम बघितले कुठल्याच धर्माचे कुठल्याच जातीपातीचे कार्यक्रमाला गालबोट आजपर्यंत तरी लागलं नाही. म्हणून साहेब अंबरनाथ पोलीस स्टेशनचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि इथे आम्हाला बोलवलं आणि आमचा मान सत्कार केला त्याच्याबद्दल भीमज्योत मित्रमंडळ आणि रमायश महिला मंडळ यांचा मी खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय भीम. माझ्या देवराया समजा पुढारी होईल का, माझ्या देवराया असा पुढारी होईल का, असा पुढारी होईल का, पुढारी होईल का, असा पुढारी होईल का.
भीमराव लई दिलदार तुला फुकट दिलंय सारं होता भीमराव लई दिलदार तुला फुकट दिलंय सारं होता भीमराव लई दिलदार तुला फुकट दिलंय सारं सागर भिवारी यांच्याकडून 200 रुपये मिळाले धन्यवाद स्वयंरक्षणासाठी आमच्या हो स्वयंरक्षणासाठी आमच्या मागाची तरतूद केली अहो मागाची तरतूद केली माझ्या भीमाच्या कायद्या मोडार दादा कमरेला बंदूक आली माझ्या भीमाच्या कायद्या मोडार दादा कमरेला पिस्तूल आली माझ्या भीमाच्या कायद्या मोडार दादा कमरेला पिस्तूल आली तो आम्ही घरपट नव्हता साधा राहायला बिल्डर झालो आम्ही आता बिल्डर झालो आम्ही अरे 22 मजल्यावरी राहतो 22 मजल्यावरी राहतो हप्पीच खोलतोय खाली दादा हप्पीच खोलतोय खाली आणि माझ्या भीमाच्या कायद्या मुळार दादा कमरेला पिस्तूल आली माझ्या भीमाच्या कायद्या मुळार दादा कमरेला पिस्तूल आली माझ्या भीमाच्या कायद्या मुळार दादा कमरेला बंदूक आली लई समान परिसमान हो लई समान परिसमान सुखाचं करून त्याग अहो सुखाचं करून त्याग मला भीमानं बनवलं वाघ कापूर तसला टिघ्या माग मला भीमानं बनवलं वाघ कापूर तसला टिघ्या माग आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.